लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना कॅबिनेट राज्यमंत्री आपल्या सोबत आहेत. अर्थराज्यमंत्री आहेत आशिष जयस्वालजी, तुमचं स्वागत आहे. आणि एकीकडे दादा नाही आहेत, दुसरीकडे वरच्या सभागृहात तुम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे. प्रेशर आहे, कशा पद्धतीनं राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वांगीण विकासाचा असेल? निश्चितच दादांची कमतरता इतकी जाणवत आहे. दादाशिवाय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प याचा विचारही करता येत नाही आणि क्षणाक्षणी त्यांची आठवण येत आहे. अर्थसंकल्पाची तयारी झालेली आहे. त्याच्यात इतक्या वर्षापासून मी विधिमंडळात आहे. सुमारे 25 वर्षापासून मी विधिमंडळाचा अर्थसंकल्प पाहत आहे आणि मागच्या वर्षी देखील वरच्या सभागृहात मी अर्थसंकल्प मांडला होता. यावेळी देवेंद्रजी यांच्यासोबत अर्थसंकल्पाची पूर्ण तयारी झालेली, अर्थसंकल्प तयार झालेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. नक्कीच तुमची मेहनत जी आहे ती सुद्धा आम्ही पाहत आलेलो आहे. रात्री 10:30 वाजेपर्यंत तुम्ही 11 वाजेपर्यंत मंत्रालयात थांबायचा आणि सगळी कामं करायच्या, सगळ्या फायली तुम्ही स्वतः तपासायच्या त्या ठिकाणी. हा अनुभव नेमका कसा आहे तुमचा? दुसरा अर्थसंकल्प तुम्ही मांडताय. नाही, अर्थसंकल्प जरी माझा दुसरा असला परंतु विधिमंडळात मागच्या 5 टर्म मी या ठिकाणी आमदार राहिलेलो आहे आणि त्यामुळे एक अनुभव मला आहे. माझ्या मनात एक काम करायची इच्छा आहे. एक आर्थिक परिस्थिती जी काही महाराष्ट्राची आहे त्याच्यातून उत्पादक स्वरूपाची कामे, जे स्वप्न माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिलेलं आहे, विकसित महाराष्ट्र 2047, याचा उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आणि एक कुशल नेतृत्व एकनाथजीच्या रूपात मागच्या 2.5 वर्षात होता. आता देवेंद्रजी राज्याचं नेतृत्व करत आहे आणि एक अनुभवी नेतृत्व आहे ते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेला एक विकसित महाराष्ट्र भविष्यात दिसणार आहे. दावोसमधील गुंतवणूक करारानंतर $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न महाराष्ट्र पाहत आहे आणि त्याचा बूस्टरसुद्धा मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प किती वेगळा असेल महाराष्ट्रासाठी? जे सरकारचे ध्येय धोरणं आहे ते गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अतिशय त्याला अनुरूप आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र हा देशाची पहिल्या नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि ती सदैव प्रथम राहील आणि त्यात वाढ होईल. आणि जे संकल्प आम्ही केले आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आमची वाटचाल सुरू आहे. विकास कामांवरती भर राहणार आहे तुमचा? सर्वच गोष्टी, पायाभूत सुविधा, व्यक्तिगत लाभाच्या योजना, समाजाच्या सर्व घटकाचा विकास, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आम्ही करणार. शेवटचा प्रश्न आहे, तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे की लोकांना हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर निश्चित आवडेल की थोडीशी धाकधूक आहे मनामध्ये की काय होईल? हे बघा, इतकं जे नियोजनबद्ध कारभार महाराष्ट्राचा सुरू आहे त्यातून नियोजित विकास सुरू आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्राचं बदललेलं चित्र हे लोक पाहत आहे. लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला देखील काम करण्याची ऊर्जा आणि जिद्द मिळाली आहे. जो मॅन्डेट मागच्या निवडणुकीत लोकांनी दिला आहे त्यामुळे आम्हाला माहीत आहे की आमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी प्रामाणिकतेने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपली भूमिका मांडलेली आणि आता ते निघालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे जे शासकीय अधिकारी आहेत ते सुद्धा निघालेले आहेत आणि अर्थसंकल्प आज त्यांच्या वतीनं मांडला जाईल. एकंदरीतच हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला गती देणारा असणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.